शेतकरी बांधवांनो सावधान, पुढील काही तास महाराष्ट्रासाठी ठरणार आहेत अत्यंत धोकादायक। एका बाजूला गारपिटीचा इशारा तर दुसऱ्या बाजूला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे 3 जूनचा हा हवामान अंदाज शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत असू शकतं आणि एक चुकीचा निर्णय तुमचं मोठं नुकसानही करून जाऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, आपण पाहत आहात हवामान तडाखा आणि आजच्या या हवामानाच्या अपडेट्समध्ये 3 जून रोजी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा धोका आहे, कुठे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार आहे आणि कोणत्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर राज्यातील हवामानामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळतोय। बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात ओलावा हा महाराष्ट्राकडे येत असल्यामुळे ढगांची निर्मितीही वेगाने होते। याच कारणामुळे दुपारनंतर अनेक भागांमध्ये मेघगर्जना, वादळी वारे आणि पावसाची शक्यता वाढली। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम गारपिटीचा इशारा असलेल्या जिल्ह्यांविषयी माहिती जाणून घेऊया। तर विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही व्यक्त करण्यात आली। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये देखील स्थानिक स्वरूपाची गारपीट होऊ शकते। विशेषतः दुपारनंतर आणि सायंकाळच्या वेळेत हवामान अचूक बदलू शकते। ज्या शेतकऱ्यांच्या फळबागा आहेत, ज्यांचा भाजीपाला तयार झाला आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतीमाल उघड्यावर ठेवला आहे, त्यांनी तात्काळ खबरदारी घेणं आवश्यक आहे, कारण गारपिटीसोबतच जोरदार वाऱ्यांचाही धोका असणार आहे। आता पाहूयात पावसाचा अंदाज। 3 जून रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नांदेड, परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। तर कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर आणि मुंबई परिसरात देखील ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळू शकतात। तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आता विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह विजा चमकण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। वादळ सुरू असताना झाडाखाली थांबू नका, मोबाईलचा वापर उघड्या जागेत टाळा आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधा। तर अनेक भागांमध्ये पावसाची सुरुवात होत असली तरी हा मान्सूनचा स्थिर पाऊस नसून मान्सून पूर्व पाऊस आहे। त्यामुळे केवळ 1-2 दिवसांचा पाऊस पाहून घाईघाईने पेरणी करण्याचा निर्णय घेऊ नका। पुढील काही दिवसांचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणीचं नियोजन करा। राज्यात 3 जून पासून अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील 48 तास शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी हवामानातील प्रत्येक बदलावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, 3 जून रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा धोका, तर काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता आहे। त्यामुळे सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि हवामान तडाखा चॅनल सोबत जोडलेले रहा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच अचूक हवामान अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।